नमस्कार यूट्यूब फॅमिली. देवघर आणि देव्हारा सिरीजच्या चौथ्या एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आतापर्यंत मागच्या 3 एपिसोडमध्ये आपण पाहिलं की हिंदू शास्त्रानुसार आपल्या घरातील देवघर कसं असावं, त्यानंतर देवघरांमध्ये आपल्याला कुठल्या देवी देवतांच्या कुलदेवतांचे टाक कशा पद्धतीने ठेवायचे आहेत, कुठल्या मूर्ती ठेवायच्या आहेत, आणि तिसऱ्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं की त्या सगळ्या देवदेवतांच्या मूर्तींची पायरीनुसार मांडणी आपल्याला कशा पद्धतीने करायची आहे, हे सगळं काही आपण पाहिलं. पण तुम्हाला माहिती आहे का, आपल्या देवघरामध्ये कळत न कळत अशा काही वस्तू असतात ज्या तिथे नकारात्मकता निर्माण करत असतात. त्याच्यामुळे आपण केलेल्या पूजेचं फळ आपल्याला लाभत नाही, घरात भांडण कटकटी होतात आणि नकारात्मक वातावरण पसरत असतं. तर अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या आजच आपल्याला देवघरातून काढून टाकायच्या आहेत? शास्त्रानुसार अशा काही गोष्टी देवघरात असणं खूप अशुभ मानलं जातं. तर ह्या गोष्टी देवघरातून का आणि कशा काढाव्यात हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग देवघर आणि देव्हारा सिरीजच्या चौथ्या भागाला सुरुवात करूया. नंबर 1, खंडित झालेल्या तडा गेलेल्या तुटलेल्या मूर्ती. तर अशा मूर्ती ज्या मूर्तींना तडा गेलेला आहे किंवा त्यांचे हात पाय नाक कान डोळे अगदी पुसट झालेले आहेत, अशा मूर्ती खंडित झालेल्या आपल्याला आपल्या देवघरामध्ये अजिबात ठेवायच्या नसतात. अशा मूर्ती देवघरात ठेवल्यामुळे घरात तणाव निर्माण होतो, नकारात्मकता निर्माण होते. तर काय होतं माहिती आहे का, वर्षानुवर्ष आपण मूर्त्यांवरती अभिषेक करतो, तर ती पंचधातूची मूर्ती असते. काही काळानंतर ती आकारमान बदलायला सुरुवात होते. तर अशा मूर्ती जर तुमच्या देवघरात असतील ज्यांचे अवयव स्पष्ट दिसत नाहीये, तर आजच त्या मूर्ती तुम्हाला विसर्जित करायच्या आहेत. किंवा देवी देवतांचे जे आपले वंश परंपरेनुसार टाक असतात जे तुटतात, त्यांचा पत्रा थोडासा तुटतो आणि पण आपण काय होतो, आपला भाव त्याच्यात असतो आणि आपण त्याचीच पूजा करत राहतो. तर असं करायचं नाही. जर तुमच्याकडे असे खंडित झालेले टाक असतील तर ते तुम्ही लवकरात लवकर बदलून घ्या, किंवा मूर्ती असतील तर त्या आधीच्या मूर्ती विसर्जित करून तुम्ही नवीन मूर्तीची स्थापना करा. अशाच पद्धतीने फोटो फ्रेम सुद्धा असतात ज्यांच्या आतमधला फोटो पुसट झालेला असतो पण फ्रेम अगदी व्यवस्थित असते. पण असे फोटो फ्रेम सुद्धा आपल्याला आपल्या देवघरात ठेवायचे नसतात. अशा गोष्टी ठेवल्याने देवघरात नकारात्मकता निर्माण होते. त्याच्यामुळे देवघरात तुमच्याकडे व्यवस्थित तपासून पहा. जी कुठली मूर्ती असेल, जी कुठला फोटो फ्रेम असेल, तर ते अगदी व्यवस्थितरित्या त्याचे अवयव, ती देवीची मूर्ती स्पष्टरित्या आपल्याला दिसली पाहिजे. नंबर 2, एकाच देवांच्या 2 मूर्ती किंवा फोटो. तर आपल्याला ना सवय असते, आपण जिथे कुठे देवस्थानाला जातो तर तिथून एक मूर्ती किंवा फोटो आपल्या देवघरात घेऊन येतो. तर काय होतं, बऱ्याचदा एकाच देवांच्या 2 मूर्ती किंवा फोटो आपण एकाच पायरीवरती स्थापन करतो. असं केल्याने आपल्या घरात जी कामं आहेत त्याच्यात अडथळे निर्माण होतात. जसं की आता 2 गणपती शेजारी शेजारी ठेवल्याने कामं कधीही पूर्ण होत नाही आणि अडथळा निर्माण करतात. तशाच पद्धतीने 2 शंख सुद्धा आपल्याला देवघरात ठेवायचे नसतात. तर काय होतं, एकाच देवांच्या अनेक मूर्ती, म्हणजे जसं की तुमच्याकडे आधी एक गणपती असेल आणि एक फ्रेम असेल, तर असं करायचं नाही. तुम्ही फ्रेम किंवा गणपतीची मूर्तीपैकी एकच गोष्ट तुम्हाला तुमच्या देवघरात स्थापन करायची आहे. तशाच पद्धतीने कन्यादान झाल्यानंतर आपल्या महाराष्ट्रात पद्धत आहे की गणपती आणि बाळकृष्ण कन्यादानामध्ये दिले जातात. पण सासरच्या देवघरात आधीपासूनच बाळकृष्ण आणि गणपती यांची मूर्ती असते आणि ते मिळालेले देव मग शेजारी शेजारी एकाच देवांच्या 2 मूर्ती आपण ठेवतो. तर असं आपल्याला करायचं नाही. एकाच देवांच्या अनेक मूर्ती फोटो देवघरात ठेवल्यामुळे आपल्या घरातली जी कामं होतात ना, त्याच्यात कामांमध्ये अडथळे निर्माण होतात. तर आजच तुमचं देवघर तपासून बघा. जर 2 मूर्ती असतील तर त्याच्यापैकी कुठलीही एक मूर्ती तुम्ही ठेवा आणि एक मूर्ती जी आहे ती विसर्जित करा. कारण एका देवाच्या 2 मूर्ती अजिबात आपल्याला आपल्या देवघरात ठेवायच्या नाही. त्याच्यामुळे कलेश आणि कलह निर्माण होतात. नंबर 3, उग्र रूपातील देवी देवतांचे फोटो. तर देवघर जे आहे ते शांततेचं प्रतीक आहे. आपल्या घरात शांतता, सकारात्मक वातावरण असावं म्हणून आपण देवघराची स्थापना करतो, नित्यनियमाने पूजा करतो. पण देवघरामध्ये देवी देवतांचे असे काही स्वरूप जर तुम्ही ठेवले तर आपल्या घरातील शांतता जी आहे ती भंग होते. उदाहरणार्थ, काली मातेचं रौद्र रूप आपल्याला आपल्या देवघरात ठेवायचं नाही, किंवा भगवान शिवशंकरांचं तांडव करत असणारं स्वरूप आपल्याला ठेवायचं नाही. भगवान शिवशंकरांचं तांडव स्वरूप हे त्यांच्या क्रोधाचं, त्यांच्या रागाचं प्रतीक आहे. त्याच्यामुळे आपण भगवान शंकरांची पिंडी स्वरूपात स्थापना करतो. अशाच पद्धतीने तुमच्या देवघरात जर अशा काही देवी देवतांच्या मूर्ती असतील ज्याच्यात त्यांचं स्वरूप जे आहे ते रौद्र दिसत असेल किंवा उग्र दिसत असेल, तर तसं ठेवायचं नाही. त्याच्यामुळे काय होतं, त्यांचं रौद्र स्वरूप आपल्या घरात असल्यामुळे
त्यांचा राग जो आहे, त्यांचा प्रकोप आहे, तो आपल्या परिवारातील, आपल्या कुटुंबातील व्यक्तींवर दिसायला लागतो. त्याच्यामुळे देवी देवतांच्या मूर्ती घेताना एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्यायची की त्यांचा जो चेहरा आहे तो थोडा हसरा किंवा असं छान स्वरूपातील असेल, जेणेकरून आपल्या घरात त्यांच्या स्मितहास्याप्रमाणे आपल्या कुटुंबातील लोकांवरती सुद्धा तसाच आनंदाचा वर्षाव असेल, आपलं कुटुंब सुद्धा हसत खेळत असेल आणि आपल्या घरात अगदी शांतता आणि सकारात्मक वातावरण निर्माण होईल. नंबर 4, पूर्वजांचे किंवा मृत व्यक्तीचे फोटो. आता आपल्या वंश परंपरेनुसार बऱ्याच जणांच्या देवघरामध्ये पूर्वजांचे, मृत व्यक्तींचे टाक असतात किंवा फोटो ते पूजा करण्याचं तिथे आपण देवघरामध्ये स्थापन करतो. पण असं आपल्याला करायचं नाही आहे. पूर्वज जरी आपण त्यांना आपल्या देवी देवतांच्या समान मानत असलो तरी त्यांची जी जागा आहे ती देवी देवतांच्या सोबत किंवा त्यांच्या पायरीवर नसावी. दोघांच्या ऊर्जेमध्ये खूप फरक असतो. आपली देवी देवतांचा जो वास आहे तो ईशान्य दिशेला असतो आणि आपल्या पूर्वजांचा जो वास आहे तो दक्षिण भिंतीला असतो किंवा दक्षिण दिशेला असतो. त्याच्यामुळे देवी देवतांची स्थापना आपण ईशान्य कोपऱ्यात करतो, पूर्व पश्चिम करतो. पण आपल्या घरातील जी मृत व्यक्ती असतात किंवा त्यांचे टाक किंवा त्यांचे जे फोटो असतात त्यांना आपण देवी देवतांच्या समान पूजत नाही, त्यांना आपण दक्षिण भिंतीला लावतो. तर दोघांच्या ऊर्जेमध्ये फरक असतो. तर दोघांची एकाच ठिकाणी उपासना केल्यामुळे आपल्या घरात कलह आणि कलेश निर्माण होतात. त्याच्यामुळे ईशान्य कोपऱ्याला, पूर्व पश्चिम कोपऱ्यांना नेहमी देवी देवतांचा वास असावा आणि जे तुमचे पूर्वजांचे फोटो किंवा टाक असतील त्यांची पूजा तुम्ही दक्षिण भिंतीला करू शकता किंवा दक्षिण दिशेला त्यांचं तोंड असावं अशा पद्धतीने करू शकता. दोघांची स्थापना एकाच ठिकाणी करायची नाही आणि देवघरात तर मुळीच करायची नाही. नंबर 5, सुकलेली फुलं किंवा निर्माल्य. तर बऱ्याचदा काय होतं, आपण देवपूजा करतो पण देवपूजा झाल्यानंतर आदल्या दिवशीची जी फुलं असतात, निर्माल्य असतात, जळलेली राख असते अगरबत्तीची, धूपबत्तीची किंवा जळलेल्या वाती असतात, तर आपण त्या तशाच ठेवून देतो. तर असं आपल्याला अजिबात करायचं नाही. सुकलेली फुलं ही नकारात्मकता पसरवतात. जर तुमच्याकडे फ्रेश ताजी फुलं नसतील तर त्या दिवशी आपण देवांना ती नाही वाहिली तरी चालेल, पण पूजेमध्ये जे साचलेलं निर्माल्य असतं ते आवर्जून आदल्या दिवशीचं ते दुसऱ्या दिवशी सकाळी नित्य नियमाने आपल्याला काढून टाकायचं असतं. देवघर हे आपलं नेहमी सुस्वच्छ, नेटकं आणि सुंदर दिसणारं असावं, जेणेकरून त्याची जी ऊर्जा आहे ना ती चांगली असावी, पॉझिटिव्ह असावी. फाटलेली पुस्तकं किंवा धर्मग्रंथ. तर आपण रोजच्या नियमानुसार स्वामीचरित्र सारामृत, दुर्गा सप्तशती, गुरुचरित्र असे नित्य नियमाने लागणारे श्लोकांचे बरेच पुस्तकं आपल्या देवघरात असतात. पण काही पुस्तकं जर चुकून फाटली असतील किंवा खराब झाली असतील, पुस्तक खूप जुनं झालं असेल, ज्याच्यातले मंत्र, स्तोत्र अगदी पुसट झालेले असतील, तर त्या मंत्रातली शक्ती कमी होते. तर तुमच्या देवघरात असणारा प्रत्येक धर्मग्रंथ त्याची अवस्था जी आहे ना ती अगदी व्यवस्थित असायला हवी. जर ती तुम्ही व्यवस्थित चिकटवून व्यवस्थितरित्या त्याला कव्हर लावून जर पुन्हा वापरू शकत असाल तर ठीक आहे, नाहीतर अशी जी धर्मग्रंथ असतात ती आजच तुमच्या देवघरातून काढून टाका आणि नवीन पुस्तक घ्या. नंबर 7, सगळ्यात महत्त्वाचं, आपल्याला आपल्या देवघरामध्ये चामड्याच्या किंवा लोखंडी वस्तू ज्या असतात, अवजारं जी असतात ती आपल्याला अजिबात ठेवायची नाही. लोखंडी अवजारं म्हणजे काय, तर चाकू, सुरी, कात्री तर देवघराच्या ड्रॉवरमध्ये, देवघरामध्ये अजिबात ठेवायची नाही. त्याबरोबर चामड्याच्या ज्या वस्तू असतात, बेल्ट असतात किंवा ती आपण जी चप्पल असतो नजर वगैरे उतरवण्यासाठी वापरतो, अशा ज्या चामड्याच्या गोष्टी असतात, लोखंडाच्या गोष्टी असतात त्या आपल्याला देवघरात ठेवायच्या नाही. लोखंडाचा संबंध हा शनीशी असतो आणि शनी भगवानांचा प्रकोप आपल्यावरती होऊ शकतो. त्याच्यामुळे हे सगळं अशुभ मानलं जातं. लक्षात ठेवा, तुमचं देवघर व्यवस्थित तपासून बघा. अशा काही गोष्टी तुमच्या देवघरामध्ये अजिबात असता कामा नये, कारण आपण अगदी चांगल्या मनाने, भावाने देवांची भक्ती करत असतो, उपासना करत असतो, नित्यसेवा करत असतो. पण अशा छोट्या छोट्या चुका आपण करतो, त्याच्यामुळे आपण केलेल्या सेवेचं फल जे आहे ना ते कमी होतं. त्यामुळे तुमचं देवघर नीट तपासा. अशा काही गोष्टी तुमच्या देवघरात असतील तर त्या आजच काढून टाका. तर मित्रांनो, आपल्या घरातील देवघर हे आपल्या घरातील पॉवर हाऊस आहे. जसं रेडिओला सिग्नल पकडण्यासाठी अँटिनाची गरज असते ना, त्याचप्रमाणे आपल्या घराला निर्दोष असण्यासाठी, छान वातावरण असण्यासाठी आपलं देवघरसुद्धा तितकंच निर्दोष असावं लागतं, स्वच्छ असावं लागतं, नीटनेटकं असावं लागतं. तेव्हाच आपल्याला आपल्या केलेल्या भक्तीचं, नित्यसेवेचं फळ मिळत असतं. या सगळ्या नकारात्मक गोष्टी आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करत असतात आणि बघा, या गोष्टी काढल्यानंतर तुम्हाला लवकरात लवकर फरक काही दिवसांमध्येच दिसून येतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या गोष्टी देवघरातून काढताना
अजिबात मनात कुठलीही भीती किंवा काही गैरसमज बाळगायचा नसतो. तर ह्या कुठल्या गोष्टींच्या बाबतीत होतं, फोटो, मूर्ती किंवा टाक जेव्हा आपण देवघरातून काढतो तर आपल्या मनात काही ना काही शंका राहतात. पण कुठलीही भीती न बाळगता आपण ते स्वरूप विसर्जित करून नवीन स्वरूप त्या देवतांचं घरात आपल्याला स्थापन करायचं असतं. तर आता मी तुम्हाला काढायचं ते तर सांगितलं, पण कशा पद्धतीने काढायचं ते अगदी सोप्या भाषेत सांगते. तर कुठलाही शुभवार, जसं तुमची कुलदेवतांची मूर्ती खंडित झाली असेल तर तिथून सांगते. तर ती मूर्ती काढायची असेल तर मंगळवार, शुक्रवार किंवा पौर्णिमा बघून त्या दिवशी साग्र संगीत त्या मूर्तीला नैवेद्य दाखवायचा, अभिषेक करायचा आणि त्यांना दही भाताचा नैवेद्य दाखवायचा आणि मनोभावे प्रार्थना करायची. आणि मग ते तुम्ही जवळच कुठल्याही वाहत्या पाण्यात विसर्जित करू शकता किंवा मग तुमच्या घराजवळ कुठलं मंदिर असेल, स्वामी केंद्र असेल तर तिथे निर्माल्य कलश असतो, तिथे तुम्ही विसर्जित करू शकता आणि त्यांची क्षमा मागायची आणि त्यांना सांगायचं की लवकरात लवकर मी तुमचं नवीन स्वरूप माझ्या देवघरात स्थापन करेल, तुमची कृपा अशीच आमच्यावरती असू द्या. अगदी अशा सोप्या पद्धतीने आपल्याला ही गोष्ट करायची आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मनात कुठलीही भीती किंवा गैरसमज बाळगू नका. आजच आपलं देवघर तपासा आणि यातील काही गोष्टी जर तुमच्या देवघरात असतील तर त्या आजच सन्मानपूर्वक काढून टाका. पण थांबा, व्हिडिओ इथे संपलेला नाही. आतापर्यंत आपण बघितलं देवघर कसं असावं, कुठल्या अशा 20 देवी देवतांच्या मूर्ती आहेत ज्या आपल्याला देवघरात ठेवायच्या आहेत, काय असावं, काय काढून टाकावं, हे सगळं काही आपण पाहिलं. पण आतापासून पुढचा जो एपिसोड येणार आहे किंवा पुढचे जे भाग येणार आहेत त्याच्यात आपण प्रत्येक देवी देवतांच्या मूर्तीची अगदी सखोल माहिती घेणार आहोत. ज्या 20 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या प्रत्येक भागामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की हेच यंत्र देवघरात का ठेवलं जातं, ही मूर्ती का ठेवली जाते, ते मूर्ती किंवा ते यंत्र ठेवण्यामागचं शास्त्रीय कारण काय, त्यांची पूजा करण्याची योग्य पद्धत कुठली, हे सगळं अगदी आपण मेन डीप गोष्टी एक्सप्लेनेशनमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर येणारे जे व्हिडिओ आहेत ते अजिबात चुकवू नका. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून जे नवनवीन भाग तुमच्यापर्यंत पोहोचतील त्याच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील. आणि हो, ही माहिती किंवा ही सिरीज जर तुम्हाला आवडत असेल ना तर तुमच्या नातेवाईकांपर्यंत जरूर पोहोचवा, म्हणजे जी काही माहिती तुम्ही ग्रहण करत आहात ना ती समोरच्याला सुद्धा मिळते आणि त्याचा छोटासा काय म्हणतात त्या सेवेचं फळ सुद्धा तुम्हाला मिळतं. कारण की वाईट गोष्ट आपल्यापर्यंत ठेवायची पण चांगली गोष्ट नक्कीच समोरच्यापर्यंत पोहोचवायची, जेणेकरून तुम्हाला त्यांनी केलेल्या सेवेचं फळ सुद्धा मिळतं. तर श्री स्वामी समर्थ. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. इथेच थांबवते. पुन्हा आपण भेटूया पुढच्या नवीन भागामध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.